पंतप्रधान मोदी आज केरळ आणि तामिळनाडू दौऱ्यावर. सकाळी 10:30 वाजता केरळच्या पलक्कडमध्ये रोड शो, तर तामिळनाडूच्या सेलममध्ये दुपारी 1 वाजता रॅलीला संबोधित करणार. दिल्लीत अमित शहा आणि राज ठाकरेंची बैठक. अमित शहांच्या घरी बैठकीला राज ठाकरे, फडणवीस, बावनकुळे उपस्थित. मला या सांगितलं म्हणून मी आलो, मला काहीच माहिती नाही, फक्त भेटायला आलोय. दिल्ली दौऱ्यादरम्यान राज ठाकरेंची प्रतिक्रिया. मनसेने भाजपसोबत युती केली तर त्यात राज्याचं आणि देशाचं हित आहे. मनसे महायुतीत येणार असेल तर स्वागतच आहे. राज ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया. आज महायुतीची बैठक होण्याची शक्यता. जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी सायंकाळी बैठक होण्याची शक्यता. महायुतीमध्ये कुठेही मतभेद नाही. मंत्री शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया. शिंदे गटामध्ये येण्यासाठी अनेक जण संपर्कात, देसाईंचा दावा. महायुतीच्या जागा वाटपाचा वाद चव्हाट्यावर. नाशिकच्या भाजप पदाधिकाऱ्यांचं भाजप कार्यालयात आंदोलन. नाशिकची जागा भाजपला सोडण्यासाठी घोषणाबाजी. महाविकास आघाडीचं जागा वाटप 24 तासात होईल. ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांची माहिती. तर आमचं हिंदुत्व गोरगरिबांची चूल पेटवणारं, घर पेटवणार नाही, अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरे 20 मार्चला बुलढाण्याच्या दौऱ्यावर. बुलढाण्याची उमेदवारी अद्यापही अनिश्चित. उद्धव ठाकरे कोणाच्या नावाची घोषणा करणार, जिल्हावासियांचं लक्ष. मवियाच्या जागा वाटपामध्ये वंचितला सन्मानजनक जागांचा प्रस्ताव नाही. वंचितच्या सूत्रांची माहिती. सन्मानजनक जागांचा प्रस्ताव मिळाल्यास युतीबाबत चर्चा होणार. आंबेडकरांच्या नवनवीन अटी शर्तींमुळे आंबेडकर महाविकास आघाडीसोबत येणार की नाही यावत आघाडीला शंका. महाविकास आघाडीत सहभागी होण्याबद्दल आंबेडकरांना शेवटची संधी असल्याची चर्चा. महाविकास आघाडीचे एकत्र जागा वाटप जाहीर करू. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची माहिती. तर कोणाची उमेदवारी फायनल झाली हे पक्षप्रमुख योग्य वेळी सांगतील, राऊतांची प्रतिक्रिया. मवियाच्या 5 जागांबाबत अजून चर्चा सुरू. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची माहिती. तर सांगली लोकसभेची जागा आम्हीच लढणार, पटोलेंची प्रतिक्रिया. मवियाच्या जागा वाटपाच्या चर्चेत शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेमुळे काँग्रेस आमदारांचा तीव्र संताप. काँग्रेसला फक्त 16 जागा मिळणार असल्याच्या चर्चेमुळे काँग्रेस आमदार आणि पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी. जळगावच्या रावेर लोकसभा मतदारसंघासाठी मवियाकडून माजी आमदार संतोष चौधरी इच्छुक. चौधरींना उमेदवारी देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती. इम्तियाज जलील यांना छत्रपती संभाजीनगरमधून उमेदवारी जाहीर. MIM प्रमुख असरुद्दीन ओवैसी यांची घोषणा. इम्तियाज जलील उभे राहिले तरी मला त्यांचं आव्हान नाही. आम्ही सर्व पाहूनच तयारी करतो. भगवा फडकणार हे निश्चित. चंद्रकांत खैरे यांच्याकडून उमेदवारीचे संकेत. उमेदवारी जाहीर झाल्यावर मुनगंटीवार यांची चंद्रपूरच्या गांधी चौकात सभा. लोकसभा क्षेत्रात जातीय समीकरण बळकट होत असताना मुनगंटीवार यांची विकास प्रगतीची साध. सभेला केलं संबोधित. काँग्रेस आमदार हिरामन खोसकरांनी घेतली शरद पवारांची भेट. राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून दिंडोरीतून संधी मिळावी, खोसकरांची मागणी. माढा लोकसभा उमेदवाराबाबत झालेली नाराजी लवकर संपणार. मोहिते पाटील कधीही हातात तुतारी धरणार नाही, शिवसेना आमदार शहाजीबाबू पाटील यांचा दावा. माढा लोकसभेचे उमेदवार रणजित निंबाळकरांनी बोलावली महायुतीची बैठक. बैठकीत निंबाळकरांना विजयी करण्याचा एकमुखाने निर्धार. विजय शिवतारेंनी दुसऱ्यांदा घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट. बारामती मतदारसंघातून निवडणुकीबाबत चर्चा. बारामतीकरांना फसवणाऱ्या अजित पवारांना माझा आवाका किती आहे लवकर कळेलच. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर विजय शिवतारेंचा अजितदारांना इशारा. मी बारामती लोकसभा मतदारसंघातील जनतेसोबत चर्चा करूनच निर्णय घेईल, शिंदे गटाचे नेते विजय शिवतारेंची माहिती. निवडणुकीतून माघार घेतली नसल्याचंही शिवतारेंचं वक्तव्य. कमळ सोडून हातोडा हातात घ्या. वसमतमधील सभेत उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात. हिंगोली मतदारसंघ जिंकणारच, ठाकरेंचा निर्धार.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खोटेपणाचा बुरखा फाटला. उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींवर टीका. 2047 सोडा 5047 पर्यंत भाजप सत्तेत येणार नाही. उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला. उद्धव ठाकरेंकडून बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना तिलांजली. शिवाजी पार्कवर ठाकरेंना सभा घेण्याचा अधिकार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा घणाघात. हिंगोलीचे खासदार पळाले मात्र शिवसैनिक जागेवर. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा खासदार हेमंत पाटलांना टोला. रामाचं नाव घेऊन राजकारण करण्यापेक्षा बेरोजगारांना काम द्या. राऊतांचा सरकारला टोला. हिंगोलीमध्ये कोणी पण उमेदवार द्या, आम्ही उद्धव ठाकरेंसोबतच. लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार नागेश आष्टीकर यांची प्रतिक्रिया. अजून 2 ते 4 जण इच्छुक. आष्टीकरांची माहिती. 3-4 पक्ष फिरणाऱ्या आणि गद्दारी करणाऱ्यांनी राहुल गांधींवर बोलू नये. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची विरोधकांवर टीका. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून 400 पार घोषणा दिल्या जातात. मग पेट्रोल डिझेल का महागलं? विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा सवाल. मी गद्दारी करणारा नाही, दानवेंचं स्पष्टीकरण. मुंबईत काँग्रेसला मोठा झटका बसण्याची शक्यता. काँग्रेस नेत्या प्रिया दत्त काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा. प्रणिती शिंदेंना लोकसभेत पाठवायचंय. प्रणिती शिंदेंच्या उमेदवारीबाबत सुशीलकुमार शिंदेंचं भाष्य. लोकांची फसवणूक करणाऱ्या भाजपला आता त्यांची जागा दाखवू. काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंची भाजपवर टीका. आपल्याला ईडीची भीती नाही. प्रणिती शिंदेंची प्रतिक्रिया. सोलापूर हा राखीव मतदारसंघ. अजित पवारांनी जर या मतदारसंघात प्रणिती शिंदे यांच्या विरोधात लढायला सांगितलं तर तयार. सचिन खरात यांची सोलापूर मतदारसंघाबाबत प्रतिक्रिया. जळगावमध्ये भाजपकडून स्मिता वाघ यांना लोकसभेची उमेदवारी दिल्यामुळे भाजप कार्यकर्ते नाराज. पुन्हा उन्मेष पाटलांना उमेदवारी द्या, अन्यथा भाजपचा उमेदवार विजय करणार नाही. भोकर भागातील शेतकऱ्यांचा इशारा. महायुती सरकारमध्ये अजित पवारांकडून निधी मिळवला आणि आता शरद पवार गटाकडे जाऊन फोटो काढताय. माजी मंत्री शिवाजी कर्डिल यांची नाव न घेता आमदार निलेश लंकेंवर टीका. लोकसभेसाठी प्रत्येक बूथवर 370 मतं मिळवा. उमेदवार जाहीर झाला नसला तरी पंतप्रधान मोदींनाच उमेदवार समजून कामाला लागा. भाजपच्या बैठकीत मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांचे पदाधिकाऱ्यांना आदेश. ज्योती मेटेंनी बीड लोकसभा निवडणूक लढवावी. शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांची मागणी. तर शरद पवार गटाकडून लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी कार्यकर्त्यांचं एकमत. 52 निवडणुकांमध्ये पराभव झालेले व्यंकटेश स्वामी सोलापूर लोकसभेसाठी इच्छुक. 2 वर्षात मी सोलापूरचा विकास करून दाखवणार. भाजपने मला संधी द्यावी. स्वामींची प्रतिक्रिया. रायगडच्या मुरुडमध्ये शेकापला धक्का. 2000 कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश. यावेळी खासदार सुनील तटकरे, मंत्री धनंजय मुंडे, आमदार अनिकेत तटकरे उपस्थित. मुलगी सासरी गेली की माहेरी जास्त लुडबुड करते. मुलीचं लग्न झालंय, तिने आता सासरी व्यवस्थित नांदावं. माहेरी लुडबुड करू नये. रुपाली चाकणकर यांचा नाव न घेता सुप्रिया सुळे यांना टोला. चंद्रकांत पाटील शरद पवार यांच्यावर बोलत असताना रुपाली चाकणकर चक्क हसत असल्याचं संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं. दिवसेंदिवस वाढत चाललेला त्यांचा हा माज जनता उतरल्याशिवाय राहणार नाही. भावना घाणेकर यांची टीका. पवारांची चूक काढण्या इतके जितेंद्र आव्हाड मोठे झाले का? अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपेंचा सवाल. पवारांना बाप म्हणायचं आणि कळव्यात फक्त राहुल गांधींचा फोटो लावायचा. परांजपेंची आव्हाडांवर टीका. सोलापूरचे माजी खासदार शरद बनसोडेंचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना अनेकदा फोन. बऱ्याच कॉल नंतर आज बोलणं झाल्याची सूत्रांची माहिती. मात्र लोकसभा जागेसाठी कुठलीही चर्चा झाली नसल्याची माहिती. मराठा आरक्षण आंदोलकांवरील अदखलपात्र गुन्हे मागे घेण्याचा निर्णय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा. गंभीर गुन्ह्यांबाबत लवकरच निर्णय. शिंदेंची माहिती. बीडमध्ये मनोज जरांगेंच्या स्वागतासाठी लावलेल्या सर्व जेसीबी आणि क्रेन मालकांवर गुन्हे दाखल होणार. बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची माहिती. पोलिसांकडून जेसीबी मालकांचा शोध सुरू. मनोज जरांगेंच्या महासंवाद बैठकीचं आयोजन करणाऱ्यांना नोटीस. मराठा समाजाकडून गावागावात महासंवाद बैठकीचं आयोजन. 20 मार्चला परळी वैजनाथ इथं महासंवाद बैठकीचं आयोजन करणाऱ्यांना बजावली नोटीस. बीडच्या परळीमध्ये 20 मार्चला मनोज जरांगेंच्या महासंवाद बैठकीचं आयोजन. बैठकीच्या अनुषंगाने लावलेले बॅनर्स प्रशासनाने हटवले.
राजकारण माझा मार्ग नाही, मी निवडणूक लढवणार नाही, मराठ्यांना चळवळीतून न्याय देणार, जरांगेंची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री फडणवीस कुठल्याही गुन्हेगाराला पाठीशी घालत नाही, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया. मंत्रिपदी राहून गुन्हे करणारे नग तुमच्या टोळीतले होते, चित्रा वाघ यांची मविया सरकारवर टीका. अहमदनगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राम शिंदे यांची भेट घेतली. शिंदे आणि विखे यांच्यात जवळपास 1.5 तास चर्चा. गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगेंविरोधात हायकोर्टात केलेल्या याचिकेवर आज सुनावणी. जरांगे पाटील यांनी फडणवीसांच्या विरोधात केली शिवीगाळ कितपत योग्य, सदावर्ते यांचा सवाल. मुंबई मनपाचे आयुक्त इक्बाल सिंग चहल, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे आणि पी वेलारासू यांना पदावरून हटवलं. केंद्रीय निवडणूक आयोगाची कारवाई. निवडणूक आयोगाने महाराष्ट्र सरकारला मुंबईच्या आयुक्तांची बदली करण्याचे निर्देश दिले होते, तरीही सरकार गप्पच राहिलं. उशीरच झाला, पण निदान योग्य निर्णय झाला. आदित्य ठाकरेंची मुंबईच्या आयुक्तांना हटवल्यानंतर प्रतिक्रिया. पनवेलमध्ये लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागताच राजकीय बॅनरवर नवी मुंबई पालिकेची कारवाई. 3,500 बॅनर्स आणि पोस्टर्स हटवले. वर्ध्यामध्ये वादळ, गारपीट आणि अवकाळी पावसामुळे अनेक भागात नुकसान. पावसामुळे उन्हाळी पिकांना फटका. गोजी इथं जोरदार वाऱ्यामुळे 2-3 घरांवरील पत्रे उडाले. नागपूरच्या पारशिवनीमध्ये गारपिटीसह मुसळधार पाऊस. अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे परिसरातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. उत्तर प्रदेशमधील मेफेड्रोन एमडी ड्रग्ज कारखान्याचा ठाणे गुन्हे शाखेकडून पर्दाफाश. या प्रकरणी वाराणसी जिल्ह्यातून 2 आरोपींना ठाणे पोलिसांकडून अटक. एकूण 27,87,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. नवी मुंबईमध्ये घरफोडी करणाऱ्याला पोलिसांकडून अटक. आरोपीकडून 17 तोळे सोनं जप्त. कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. भंडाऱ्यात घराचं कुलूप तोडून चोरट्यांनी 5 लाख रुपये आणि सोन्याचे दागिने केले लंपास. भंडाऱ्यातील केसरवाडा परिसरातली घटना. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू. पिंपरी चिंचवडमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करणाऱ्यांचा पर्दाफाश. अनैतिक वाहतूक प्रतिबंधक विभागाची कारवाई. बुलढाण्यातील धोडप गावात स्मशानभूमीचा रस्ता अडवल्यानं मृतकाचे नातेवाईक आणि ग्रामस्थ आक्रमक. गेट समोर रस्त्यावरच केला मृतकाचा अंतिम संस्कार. सांगलीमध्ये व्हेल माशाच्या उलटीची विक्री करणाऱ्या 3घांना अटक. 19 कोटींची उलटी जप्त. विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारे यांची माहिती. विरारमध्ये विविध बँकेतून कर्जाच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीला अटक. आचोळे पोलिसांची कारवाई. टोळीचा म्होरक्या सीए असल्याची माहिती. नाशिकच्या मालेगावमध्ये सार्वजनिक नागरी सुविधा समितीच्या नेतृत्वाखाली मोर्चाचं आयोजन. डासांचा प्रादुर्भाव, पार्किंग सुविधा देण्याची मागणी. तृतीयपंथीयांचा आंदोलनात सहभाग. ठाण्यातील नितीन कंपनी उड्डाणपुलावर एका कारला आग. आगीत कार पूर्णपणे जळून खाक. कोणतीही जीवितहानी नाही. ठाण्यात कोकणीपाडा, गावणबाग या भागातील सूर्या बिल्डिंगमध्ये आग. अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश. आगीत कोणतीही जीवितहानी नाही. बीडच्या माजलगाव तालुक्यातील छत्रपती साखर कारखान्यातील ऊसाच्या भुसाला भीषण आग. आगीमध्ये मोठ्या प्रमाणात भुसा जळून खाक. साकीनाकामधील अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त. मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले होते निर्देश. अमरावती जिल्हा वकील संघाचा पोलीस आयुक्तालयावर मोर्चा. वकिलावर प्रॉपर्टी विक्री संबंधी जाहीरनामा प्रकाशित केल्यामुळे फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्यामुळे जिल्ह्यातील वकील आक्रमक. धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत सर्वेक्षण सुरू. पुनर्विकास प्रकल्पाचे सीईओ श्रीनिवास यांच्याकडून सर्वेक्षणाची पाहणी. या सर्वेक्षणानंतर लेझर सर्वेक्षणही करणार. सिंधुदुर्गमध्ये चिपी विमानतळावरून बेंगळुरूकरता विमानसेवा सुरू. आठवड्यातून सोमवार, शुक्रवार आणि शनिवारी बेंगळुरूकरता विमानसेवा. ठाणे शहरात बुधवारी झोनिंग पद्धतीने होणार पाणीपुरवठा. महापालिकेच्या 2 मुख्य जलवाहिन्या राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणामध्ये बाधित. हे काम करणं अत्यंत आवश्यक असल्यानं महापालिकेचा निर्णय. छत्रपती संभाजीनगरमध्ये जायकवाडी धरणातून शेंद्रा एमआयडीसीला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली. लाखो लिटर पाणी वाया. संभाजीनगर पैठण महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक बंद.
ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याला कुख्यात गुंड छोटा राजनकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा. विलास रुपते यांना शुभेच्छा दिल्याची माहिती. पंतनगर पोलिसांकडून अधिक तपास सुरू. नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये हापूस आंब्याच्या दिवसाला 40,000 पेट्या दाखल. होळीनंतर 1 लाख पेट्यांची आवक होणार. व्यापाऱ्यांची माहिती. मुख्यमंत्र्यांच्या गावाकडे जाण्यासाठी अथवा इथलं पर्यटन स्थळांकडे भेट देण्यासाठी पोलीस खात्याला मिळाली बोट. जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांच्या हस्ते बोटीचं उद्घाटन. कोकणात गावागावांमध्ये शिमगोत्सवाची जोरदार तयारी सुरू. परंपरेनुसार होळी साजरी करण्यासाठी देवाला रूपं लावून शिमगोत्सवासाठी कोकण सज्ज. नंदुरबारमध्ये आदिवासी भोंगऱ्या बाजाराला सुरुवात. होळी सणानिमित्त थडगाव शहरातून शेकडो वर्षांपासून सुरू असलेल्या पारंपरिक मिरवणुकीला सुरुवात. सीएच्या अंमलबजावणीविरोधात दाखल याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. असरुद्दीन ओवैसी यांच्यासह अनेकांकडून सीएवर बंदी घालण्याची मागणी. हा कायदा मुस्लिमांशी भेदभाव करणारा असल्याचं म्हणणं. बिहारच्या जागा वाटपानंतर केंद्रीय मंत्री पशुपती कुमार पारस नाराज. आरएलजेपीला 1 जागा मिळाल्यामुळे नाराज असल्याची माहिती. लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळातून राजीनामा देणार असल्याची सूत्रांची माहिती. नारायण मूर्ती यांनी 4 महिन्यांच्या नातवाला भेट दिले. 15 लाख शेअरची एकूण किंमत 240 कोटी रुपये इतकी. सीए फाउंडेशन आणि इंटरमिजिएटच्या मे-जून महिन्यात होणाऱ्या परीक्षा लोकसभा निवडणुकीमुळे स्थगित. या परीक्षांचं सुधारित वेळापत्रक 19 मार्चला जाहीर केलं जाणार. द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियानं केलं जाहीर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.